तुमचा पहिला प्रश्न आहे. तोरणा किल्ला जिंकताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वय किती होते? तुमचे ऑप्शन आहे 16 वर्षे, बी 18 वर्षे, सी 20 वर्षे, डी 22 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे 16 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रायगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी रायगड, सी सातारा, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्रतापगड हा किल्ला कोणत्या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे राज्याभिषेक, बी अफजलखान वध, सी सुरत मोहीम, डी आग्रा सुटका. तुमचे योग्य उत्तर आहे बी अफजलखान वध. तुमचा पुढचा प्रश्न आहे. राजगड किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तुमचे ऑप्शन आहे मुरुंबदेव, बी कोंढाणा, सी विजयदुर्ग, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे मुरुंबदेव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंहगड हा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तुमचे ऑप्शन आहे विशाळगड, बी कोंढाणा, सी प्रतापगड, डी तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोंढाणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख कोणत्या किल्ल्याची आहे? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी राजगड, सी तोरणा, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे बी राजगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? तुमचे ऑप्शन आहे शाहू महाराज, बी संभाजी महाराज, सी छत्रपती शिवाजी महाराज, डी पेशवे. तुमचे योग्य उत्तर आहे सी छत्रपती शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुरंदर किल्ला कोणत्या तहासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे सालबाई तह, बी पुरंदर तह, सी वडगाव तह, डी सुरत तह. तुमचे योग्य उत्तर आहे बी पुरंदर तह. तुमचा पुढचा प्रश्न आहे. विजयदुर्ग हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तुमचे ऑप्शन आहे गिरिदुर्ग, बी जलदुर्ग, सी वनदुर्ग, डी भूदुर्ग. तुमचे योग्य उत्तर आहे बी जलदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी कोल्हापूर, सी नाशिक, डी अहमदनगर. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोल्हापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे.
आग्रा येथून सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रथम कोणत्या गडावर आले? तुमचे ऑप्शन आहे प्रतापगड, बी रायगड, सी राजगड, डी तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे सी राजगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी रायगड, सी सातारा, डी ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? तुमचे ऑप्शन आहे आदिलशहा, बी निजाम, सी सिद्दी, डी इंग्रज. तुमचे योग्य उत्तर आहे सी सिद्दी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, विशाळगड किल्ला कोणत्या घटनेसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे पावनखिंड लढाई, बी राज्याभिषेक, सी सुरत मोहीम, डी अफजलखान वध. तुमचे योग्य उत्तर आहे पावनखिंड लढाई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या ऐतिहासिक कारणासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे बी जन्मस्थान, सी राज्याभिषेक, डी युद्ध. तुमचे योग्य उत्तर आहे बी जन्मस्थान. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे हवेली, बी जुन्नर, सी मावळ, डी भोर. तुमचे योग्य उत्तर आहे बी जुन्नर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सिंहाचा गड अशी ओळख कोणत्या किल्ल्याची आहे? तुमचे ऑप्शन आहे रायगड, बी सिंहगड, सी प्रतापगड, डी पुरंदर. तुमचे योग्य उत्तर आहे बी सिंहगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर आहे? तुमचे ऑप्शन आहे कोकण किनारा, बी मालवण, सी रत्नागिरी, डी दापोली. तुमचे योग्य उत्तर आहे कोकण किनारा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात जास्त काळ वास्तव्य कोणत्या गडावर केले? तुमचे ऑप्शन आहे तोरणा, बी राजगड, सी रायगड, डी प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी राजगड. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तुमचे ऑप्शन आहे तोरणा, बी प्रतापगड, सी रायगड, डी राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी रायगड.